श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या 5 तारखेपासून म्हणजे 5 ऑगस्टपासून सुरू होत आहे श्रावण महिना. आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्या सर्वांमध्येच अगदी उत्साहाचं वातावरण असतं, कारण या श्रावणाची आपण अगदी आतुरतेने वाट बघत असतो. सणावारांचा महिना, व्रतवैकल्यांचा महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. आणि खूप सारे सणवार याच महिन्यामध्ये येतात, म्हणून आपण श्रावणाची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो. तर यंदा 5 ऑगस्ट रोजी श्रावणाची सुरुवात होत आहे. आणि श्रावणाची सुरुवात ही सोमवारच्याच दिवशी होत असल्या कारणामुळे पहिलाच दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सोमवार हा भगवान शिवशंकरांचा दिवस आहे आणि त्याच दिवशी श्रावणाची सुरुवातसुद्धा होत आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावणाची सुरुवात होत आहे म्हटल्यानंतर श्रावणामध्ये आपण रोज एक अध्याय जर वाचला तर त्या अध्यायाचं पुण्यफळ तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे. तुमच्यावरची जी काही संकटं आहेत ती दूर होणार आहे. नित्यनियमाने तुम्ही काही काम करत असाल पण त्याच्यामध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल तर तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. या अध्यायाच्या वाचनाने तुमच्या सर्व संकटं जे आहेत ते दूर होणार आहे. असं नाही म्हणणार की संकटं येणारच नाही, संकटं येतील, पण त्यांची तीव्रता जी आहे ती या अध्यायाच्या वाचनाने कमी होणार आहे आणि भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद तुमच्यावरती नियमित राहणार आहे. तर त्याच्यामुळे कोणता अध्याय आपल्याला वाचायचा आहे, कशा पद्धतीने वाचायचा आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, 5 तारखेला म्हणजे 5 ऑगस्टला आहे पहिला सोमवार आणि श्रावणाचा पहिलाच दिवस. या दिवसापासून अत्यंत शुभ मुहूर्त आहे, त्यामुळे तुम्ही शिवलीलामृतचा हा अध्याय वाचायला सुरुवात याच दिवसापासून करू शकता. अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत पवित्र असा दिवस आहे. सुरुवात आपली खूप छान होणार आहे. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सोमवारचा दिवस आहे, अगोदरच्याच दिवशी अमावस्या होऊन जाते. तर तुम्ही त्या दिवशी जर देव स्वच्छ केलेले असतील तर ठीक आहे, नसतील केलेले तर पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्ही हळद आणि थोडंसं दही घालून देवांना आपल्या साफ करायचं आहे. देवघरातील जे काही देव आहेत, जितके देव आहेत त्यांना आपण स्वच्छ आंघोळ घालायची आहे, स्वच्छ घासून पुसून करायचं आहे. मस्त असं आपलं देवघर जे आहे ते छान दिसलं पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे. कारण श्रावण महिन्याची सुरुवात म्हटलं की प्रसन्नता आपोआपच येते आणि त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी सर्वात प्रथम करायच्या आहे. त्याच्यानंतर आपण काय काय करू शकतो, तर पहिला श्रावणी सोमवार आहे किंवा श्रावणातला पहिलाच दिवस आहे. तर या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील जे काही शिवलिंग असेल तर त्याच्यावरती आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. प्रत्येक सोमवारी आपण रुद्राभिषेक करू शकतो, पण आता तुम्हाला रुद्राभिषेक करणं जर शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता ते मी पुढे सांगणारच आहे. तोच अध्याय आहे की जो तुम्हाला रोज वाचायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 11 रुद्राभिषेक केल्याचं पुण्य जे आहे ते सुद्धा मिळणार आहे. तर ते कशा पद्धतीने काय हे आपण पुढे बघणारच आहोत. त्याचबरोबर श्रावण महिना सुरू होतो म्हटल्यानंतर आपल्याला काही वस्तू जर आपल्या घरामध्ये नसतील तर त्यासुद्धा घेऊन यायच्या आहे. तुमच्याकडे जर शिवलिंग असेल तर तुमच्याकडे गळती पात्र नसेल तर तुम्ही ते गळती पात्र नक्की घेऊन या, किंवा अभिषेक पात्रसुद्धा म्हटलं जातं. याचं कारण काय की आपल्याला अभिषेक घालता घालता आपल्याला बऱ्याच सेवा ज्या आहेत त्या करायच्या असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष देण्यासाठी आपण सर्वात प्रथम गळती पात्र किंवा अभिषेक पात्र घेतलं पाहिजे. तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर अशा वेळी तुम्ही कशी पूजा करायची हा प्रश्न तर तुम्हाला असेलच. पण शिवलिंग घेऊ शकत नाही किंवा भीती वाटते किंवा कसं घ्यायचं, तर बघा, घ्यायचंच असेल तर शिवलिंग हे असं घ्या की ज्याची उंची अंगठ्यापेक्षा जास्त नसावी. छोटं असलं तर अतिशय उत्तम, परंतु मोठ्यात मोठं म्हणजे अंगठ्यापेक्षा जास्त उंची नसावी असं सांगितलं जातं. त्याचबरोबर तुम्ही जर घेऊन आलास तर तुम्ही अभिषेक घालून आपल्या घरामध्ये त्याची स्थापना करू शकता. लक्षात ठेवा, कधीही शिवलिंग तुळशीमध्ये आपल्याला ठेवायचं नाही. तर आपण अशा पद्धतीने शिवलिंग जे आहे ते स्थापित करू शकता. जर तुम्हाला नसेल शक्य परंतु तुम्हाला शिवशंकरांची, भोलेनाथांची सेवा करायची आहे तर कशा पद्धतीने करू शकता, तर दररोज तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये एक पार्थिव शिवलिंग जे आहे ते बनवू शकता आणि या पार्थिव शिवलिंगाची तुम्ही पूजा करू शकता. ही पूजा करण्यासाठी तुम्हाला फक्त 15 मिनिट लागणार आहे. शिवलिंग बनवा, त्याची पूजा करा, त्याला हळद कुंकू अर्पण करा, दही अर्पण करा, पाणी अर्पण करा आणि सगळ्यात शेवटी पूजा वगैरे झाल्यानंतर धूपदीप दाखवल्यानंतर
15 मिनिट ठेवा आणि त्याच्यानंतर हे पुन्हा पाण्यामध्ये विसर्जित करून द्या। हे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे। तुम्ही ही एक सेवा दररोज करू शकता, कारण पार्थिव शिवलिंगाला खूप महत्त्व आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला काही सेवा त्या शिवलिंगासमोर करायच्या असतील तर तुम्ही करू शकता। फक्त झाड निवडताना तुम्ही शमीचं जिथे झाड असेल तर तिथे खाली पार्थिव शिवलिंग बनवू शकता, बेलाचं झाड असेल तिथे बनवू शकता, फक्त तुळशीचं जे झाड असेल तिथे तुम्हाला त्या कुंडीमध्ये शिवलिंग जे आहे ते बनवायचं नाही। तर आता बघूया की कोणता ग्रंथ नक्की वाचायचा आहे। भरपूर जण शिवलीलामृतचं पारायण या महिन्यामध्ये करत असतात। या महिन्यामध्ये शिवलीलामृतचं पारायण करणं म्हणजे अत्यंत प्रभावी मानलं जातं। आता बघा, याच्यामध्ये सर्व 15 अध्याय असतात। तुम्हाला वाचनासाठी साधारणतः 8 दिवस लागणार आहे। आपण मंदिरामध्ये सुद्धा हे पारायण करू शकतो किंवा आपल्या देवघरामध्ये देवांच्या समोर बसूनच तिथेच ही पारायणाची सुरुवात तुम्ही करू शकता। कंटिन्यू 8 दिवस आपल्याला हे पारायण करायचं आहे। कसं करायचं, काय करायचं याचा एक नेक्स्ट व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल। आता ज्या व्यक्तींना हे पारायण करणं शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी याच ग्रंथातील शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय दररोज पठण केला तर त्यांना फलप्राप्ती होते असं सांगितलं जातं। त्याच्यामुळे आपण शिवलीलामृत मधला 11वा अध्याय रोज पठण करू शकता। आता हा अध्याय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नक्की अशा कोणत्या ओव्या आहे आणि त्याचा काय परिणाम होतो हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते। या अध्यायामध्ये 72वी ओवी अशी आहे, हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार। मृत्युंजय जप रुद्रानुष्टन त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही। असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा। या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल। हा अध्यायाचे वाचन तुम्हाला 11 रुद्राचं समाधान देतो। मृत्युंजय जप ह्यासोबत केल्यास ग्रह पीडा विघ्नबाधा काही होत नाही। अख्खे लीलामृत वाचणे शक्य नसेल तर किमान ह्या पाठाचे पठण नित्य नियमाने करावे, म्हणजे संकल्प तुटत नाही। जो नित्य याचे पठण करेल त्याच्या घरी समाधान नक्कीच लाभेल किंवा समाधान नक्कीच नांदेल असं सांगितलं जातं। आता बघा, बरेचसे जण आपल्याला सांगू सुद्धा शकतात की लॉटरी लागेल, गुप्तधन मिळेल किंवा बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या जातात। परंतु बघा, सेवा करणं म्हणजे लॉटरी लागावी किंवा गुप्तधन मिळावं यासाठी आपण सेवा करत नाही, तर काय आपल्या आयुष्यातील संकट दूर होतील आणि आपल्याला समाधान मिळेल हीच एक आपली साधी भोळी इच्छा असते। आणि त्यामुळे तुम्ही काय संकल्प केलाय आणि तुमची काय अपेक्षा आहे यावरच खरे तुमचं समाधान जे आहे ते अवलंबून आहे। उदाहरणार्थ, शत्रुनाशाची वेगळी, धनप्राप्ती वेगळी, लग्न व्हावे म्हणून वेगळी, आजारपण म्हणून वेगळी, देवता देखील वेगवेगळ्या आणि उपासना देखील वेगवेगळ्या। आणि पोथी किंवा पारायणाचे जरी मोठे महत्त्व असले तरी तुम्हाला हळूहळू स्तोत्राकडे, तिकडून मंत्र जपाकडे आणि तिकडून बीज मंत्राकडे जाता यायला हवं। दरम्यान मूर्ती पूजाकडून मानस पूजा करता यायला हवी। मग तुम्ही ह्या मार्गात प्रगती देखील होऊ शकते आणि तुम्हाला इच्छित फळ सुद्धा प्राप्त होऊ शकतं। त्याच्यामुळे आपण या अध्यायाचं पठण केल्याने नक्की काय होणार आहे हे तुम्हाला कळलं असेल की आपल्या आयुष्यातील संकट जे आहेत ती दूर होणार आहे आणि आपल्याला आयुष्यामध्ये समाधान मिळणार आहे। आणि आपल्याला याच गोष्टी हव्या आहेत ना की खूप सारी संपत्ती मिळावी, खूप सारा पैसा यावा, एवढी आवश्यकता नाही। सुखी आणि समाधानी जे जीवन आहे ते जगता यावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते। आणि तुम्ही जर शिवलीलामृतचं 11वा अध्याय रोज पठण केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या घडून येणार आहे। आता तुम्ही याच्यासाठी पूजा मांडणी करायची आहे का किंवा काय करायचं आहे ही सुद्धा माहिती सांगते। हे पारायण करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपवास करायचा नाही किंवा काही करायचं नाही। फक्त एक नियम पाळायचा आहे की श्रावणामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा मांसाहार जो आहे तो करू नका। त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या श्रावणामध्ये केल्या जात नाही, त्याच्यामध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही। ह्या गोष्टी जर पाळणं शक्य असेल तर नक्की पाळा। याच्यासाठी पूजा मांडण्याची गरज आहे का? नाही मांडली तरी हरकत नाही। शिवलीलामृत 11वा अध्याय छोटंसं पुस्तक येतं किंवा ग्रंथ येतो, तो ग्रंथ घ्या आणि त्यातून 11वा अध्याय रोज आपण पठण करायचं आहे। आपल्या घरातील एडापिडा दूर जावी, संकट येऊ नयेत यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि हा 11वा अध्याय
कधी वाचन करायचा? संध्याकाळच्या वेळी केला तर अतिशय उत्तम, कारण तो प्रदोष समय असतो आणि असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती हे पृथ्वीवरती विराजमान असतात. ते भटकंती करत असतात आणि ती वेळ असते 6 ते 7 किंवा 5 ते 7च्या दरम्यानची. प्रदोष काल जो असतो 1.5 आणि 1.5 अशा 3 तासांचा, तर त्याच कालावधीमध्ये आपण ही पूजा करावी. शक्यतो 6 वाजता तुम्ही केली किंवा 6 वाजता हा अध्याय वाचला तर ते अतिशय उत्तम मानलं जातं. शिवलीलामृत पारायण करत असाल तरीसुद्धा ते शिवलीलामृत पारायण करताना ते प्रदोष समयीच आपल्याला करायचं असतं. ज्यांची कुणाची इच्छा आहे की आपण शिवलीलामृत पारायण करावं किंवा हे करू शकतो तर नक्कीच त्यांनी शिवलीलामृत पारायण करा. पण ज्यांना शक्य नाही किंवा ज्यांना असं वाटतं की आपल्याच्याने हे होणार नाही तर अशा वेळी तुम्ही शिवलीलामृतमधला 11वा अध्याय नक्कीच पठण करू शकता आणि त्याची फलप्राप्ती जी आहे ती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.